जय जय रघुवीर समर्थ. मी चंद्रकांत गोपाळराव कर्वे. माझं मूळ गाव बुलढाणा, विदर्भातलं. आणि हल्ली मुक्काम नेरूळ नवी मुंबई येथे आहे. मी रिटायर्ड मेकॅनिकल इंजिनियर, अंबुजा सिमेंट कंपनीमधून रिटायर झालो. त्यानंतर समर्थ सेवा मंडळ सज्जनगड इथला एक छोटासा कार्यकर्ता आहे. माझ्या या समर्थ संप्रदायामध्ये येण्याची सुरुवात अगदी मी 8 ते 10-12 वर्षाचा असेल तिथून झाली. असं म्हणतात की मनुष्य जन्मात आल्यानंतर त्याच्या जन्माची इति कर्तव्यता मोक्ष प्राप्त करून घेणे असे आहे. आणि मोक्ष देणारा गुरु हा महत्वाचा. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला खायला सुद्धा हवं आहे असं सांगण्यासाठी वाचा नसते. आपण रडून सांगत असतो ते आपल्या बाबांना कळत नाही, पण आपल्या आईला नेमकं कळतं. म्हणून आपल्या आयुष्यातली सर्वात पहिली गुरु जी आहे ती आपली आई आहे. आणि तिचंच नाव माऊली असं आहे परमार्थामध्ये. परमार्थामध्ये माऊली या शब्दाला तो, ती आणि ते, नर नारी हा भेद नाही. गुरु हे एक तत्व आहे. आपल्या आजूबाजूच्या वर्तुळामधून जे नारी तत्व आपल्या संपर्कामध्ये आलेलं असतं, बहीण या नात्याने, मुलगी या नात्याने, काकू या नात्याने, आजी या नात्याने, आई या नात्याने, पत्नी या नात्याने, ही सगळी जी तत्व आहेत ही माऊली या दृष्टीने त्यांच्याकडे आपण पाहिलं तर गुरु तत्व जे आहे ते आपल्याला उपकृत करायला जास्त वेळ घेत नाही. आणि म्हणून या नारी शक्तीकडून पुरुष जो आहे, पुरुष आणि प्रकृती ही दोन रूपं आहेत अर्धा नारी नटेश्वराची. त्यातला नारीकडून म्हणजे शक्तीकडून पुरुषाला शक्ती मिळते आणि मग तो कार्यरत होतो. आणि ती शक्ती त्या पुरुषाला सतत सतत अनेक प्रकारच्या कर्मकांडामध्ये गुंतवून ठेवत असते. पुरुषाचं काम आहे त्या शक्तीला तिच्याच शस्त्रांनी जिंकायचं आहे आणि तिला शरण जायचं. तिला शरण झाल्याशिवाय शक्ती आपला पिच्छा सोडत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येक जण त्या शक्तीला शरण गेल्याशिवाय त्याच्यामधलं जे गुरुत्व आहे, जे माऊली म्हणून त्याच्या आतमध्येच बसलेलं आहे, ते प्रकट होत नाही. कारण शेवटी गुरु जे आहे ते एकोहम बहुश्याम याच्यातून विकसित झालेलं आहे. सगुण रूपामध्ये जेव्हा आपण मानवदेह प्राप्त करतो कुठल्याही युगामध्ये, तत्कालीन युगामध्ये असलेली सद्गुरू ओळखणे हे पहिलं आपलं कर्तव्य आहे. सद्गुरू कसा असावा यासाठी समर्थ दासबोधामध्ये विस्तारपणे सांगितलेलं आहे. निर्लोभी, निर्व्यसनी, आपल्या शिष्याकडून काहीही मागत नाही त्याला सद्गुरू म्हणावा. काही न मागावे शिष्याशी ऐशी आमची आज्ञा ऐशी, असे सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचं वचन आहे. आपल्या शिष्यांना जेव्हा ते गुरुत्व पदावरती आरूढ होतात, आपल्या गुरूंकडून जेव्हा ते उपकृत होतात, त्यांना गुरुपद प्राप्त होतं, तेव्हा त्यांना एकच आज्ञा दिलेली समर्थांनी की आपल्या शिष्यांकडून काहीही मागायचं नाही. कारण शिष्य तुमच्याकडे आलेला आहे काहीतरी अडचणीसाठी, त्या काही काळ प्रपंचिक असतील, त्या हळूहळू त्यांच्या कलानी त्यांना रुचेल पसेल अशा पद्धतीने उपाय त्याला सांगत परमार्थाकडे वळवणे हे गुरुचं काम. परमार्थ तत्व हे प्रत्येक मनुष्य जन्मामध्ये कुठून ना कुठून सुरू करावंच लागणार आहे. त्याशिवाय त्याला मोक्ष प्राप्त नाही आहे, हे शास्त्रविधान. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती असे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर येतो प्रत्यय. शास्त्रप्रचिती याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे की माझ्या हातावर ठेवलेला गोळाचा खडा हा गोड आहे. मला कळलं, ज्ञान झालं, ही शास्त्रप्रचिती. पण तो गोड आहे याची अनुभव नाही आलेला. तो मला आईने सांगितला तू खा, तुझ्या जिभेवर ठेव,
आणि त्याचा स्वाद घे. तसं झाल्यानंतर मी तो गुळ घेतला आणि मुखामध्ये ठेवला. तेव्हा मला कळलं की हे पदार्थ गोड आहे आणि याला गुळ म्हणतात. याचा मला प्रत्यय आला. हा प्रपंच करत असताना अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अनुभव येत असतो. हा अनुभव आपण सदा सर्व काळ घेत असतो प्रपंच करत असताना, प्रापंचिक कर्म करत असताना. परंतु परमार्थामध्ये जेव्हा आपण त्याला प्रवेश करण्यासाठी एखादा जातात प्रवेश करतो, तेव्हा तो थोडासा बिचकतो. कारण प्रपंचामध्ये त्यांनी विवेक केलेला असतो. आईने सांगितलं तसं वर्तन केलं. माझ्या पहिला गुरु आई आहे. आईने जे सांगितलं ते जसंच्या तसं मी करणार आहे, त्याच्यावर मी श्रद्धा ठेवली. आता मी परमार्थामध्ये वळलोय, तर तिथे मला आई वडील बहीण भाऊ हे कुठलेही नातं सांभाळायचं आहे, परंतु त्यात लिप्त व्हायचं नाहीये. हा पहिला विवेक आहे. हा इथला विवेक इथून कॉपी करायचा. आजच्या युगामधला ज्या भाषेमध्ये सांगितलं तर तो इथून कॉपी करायचा, इकडे कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट करायचा. त्यातला अलिप्तपणा जो आहे, आईशी जे माझं नातं आहे, बाय डिफॉल्ट ही माझी आई आहे. आता मला जाण आलेली आहे, मला जाणीव झालेली आहे, ही माझी जन्मदाती आई आहे आणि हीच मला पुढे नेणार आहे माऊली या रूपामध्ये. तेव्हा त्या गुरु माऊलीला अलिप्तपणे नाही, लिप्तपणे गुरुने सांगितलं की बा एक माळ कर रोज, पुष्कळ झालं. आता गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला दीक्षा नावाचा प्रकार आहे. ती पुष्कळ लोकांमध्ये संभ्रम असा असतो की गुरु करावा का, मग ते दीक्षा देतील, खूप कठीण आहे, खूप बंधनं पाळतील. सगळ्यात पहिली गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की जो सद्गुरू असतो तो खरोखर गुरु आहे. आत्मप्रचिती त्यांनी घेतलेली आहे. तर कुठल्याही प्रकारचं साधन घालताना त्या जातकावर, त्या जीवावरती, त्या मनुष्यावरती, त्या प्राण्यावरती कुठल्याही प्रकारचं बंधन घालत नाही. हे मानवांच्या इतर नातेवाईकांनी त्याच्यावर घातलेलं बंधन असतं किंवा त्याला भीती दाखवलेली असते. अरे दीक्षा घेतोयस तू, मग तुला हे सोडावं लागेल, ते सोडावं लागेल, अमकं सोडावं लागेल, धमकं सोडावं लागेल. साधं उदाहरण आपण घेऊया, सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळी उत्कृष्ट दरोडेखोर, त्याची जीभ अत्यंत जड झालेली, त्याला वाचेली धड बोलताही येत नव्हता. नारद मुनींची भेट झाली. नारद मुनी त्याला सांगितलं, तू जे पण काही पाप केलंयस ना, ते जाऊन आपल्या कुटुंबाला विचार. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. कुटुंबाने सांगितलं, अरे बाबा तुझ्या सुखामध्ये आम्ही वाटेकरी आहे, तुझ्या दुःखात आम्ही वाटेकरी नाही आहे. ही त्याला जेव्हा उपरती झाली, जो त्रिविध तापे पोळ्याला तोशी परमार्थी अधिकारी झाला, असं दासबोधामध्ये स्पष्ट गुरूंनी सांगितलेलं आहे. हा त्रिविध तापाने पोळणं म्हणजे काय आहे की आम्ही प्रपंच करीत असताना आमच्या आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत ते आम्हाला सुख आणि दुःख याची वेगवेगळ्या प्रकारे जाणीव आमच्या मनाला करून देत असतात किंवा आम्ही ते करून घेत असतो आणि त्याच्यामध्येच लिप्त राहतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे दुःख मनाला क्लेश होत असतात आणि मग म्हणतो की रामराया मला याच्यातून सोडव. पण रामराय असा तुम्हाला सोडत नाही. कारण रामरायाला जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आत्मारामानी सद्गुरू नावाचं एक पद आपल्या दोघांच्या मध्ये ठेवलेलं आहे. गुरुच्या मार्फतच तू माझ्याकडे येऊ शकतोस. गुरुने दिलेलं जे वचन आहे, गुरुने दिलेली जे पण काही साधन आहे, ते गुरु प्राप्त झाल्यानंतर आयुष्यभर तेच करायचे हे लक्षात घे आणि मग माझ्याकडे, तेव्हा राम तुम्हाला पावणार आहे. मनुष्य आपल्या प्रपंचामध्ये असताना अनेक प्रकारची कर्मकांडे करतो, अनेक प्रकारच्या श्लोकांचे पठण करतो. प्रत्येक श्लोकाच्या फलश्रुतीमध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुला धन मिळेल, धान्य मिळेल, संपत्ती मिळेल, त्याचबरोबर मोक्ष सुद्धा मिळेल. या मोक्ष नावाच्या ज्या शब्दाकडे आहे तो दुर्लक्ष करतो आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि ते कसोशीने करतो. त्याच्यासाठी आपल्या पदार्थ धन, वित्त, नातेवाईक, आजूबाजूचा परिसर हे सगळं तो सोडायला तयार असतो. एवढ्या कर्मठपणे तो हे सगळं करत असतो. पण त्याला प्राप्त काय होतं? उदाहरण द्यायचं झालं, गणेशोत्सव. गणेशोत्सवामध्ये आपण घरी छानपैकी गणपतीची मूर्ती आणतो.
त्याची छान पूजा करतो, अर्चना करतो. सकाळच्या उठल्यापासून सकाळच्या नाश्त्याला त्याला काहीतरी ठेवतो, दुपारच्या जेवणाचा प्रसाद दाखवतो, दुपारी भजन कीर्तन करतो, संध्याकाळी आरती करतो, रात्रीचा थोडा अल्पोपहार देतो आणि मग आपण सगळं प्रसाद भक्षण करतो. आरतीमध्ये आपण काय म्हणतो? 10 दिवस सुख करता दुःख हरता वार्ता वेगळाची निर्वी पूर्वी प्रेम उपादयाची. ते 10 दिवस तुमच्या घरावरती कुठलेही संकट येत 10 दिवस झाले की गणपती कुठे आणि मी कुठे, पुढच्या वर्षी बघू. आता त्यांनी कृपा केलेली आहे 10 दिवस, पुढचे 10 दिवस अजून मला पुरेल, पण आयुष्यभर पुरणार नाही हे तो मनुष्य विसरतो. म्हणून गणपती पूजनाला विसरून जातो. फक्त पुढच्या 10 दिवसामध्येच बोलावलं तर जायचंय, नाही तर मला काय काम आहे? काही काम नाही. सद्गुरू हे असं पद आहे, एकदा त्याला तुम्ही वाहून घेतलं, भौतिक काळामध्ये असलेल्या शरीर प्राप्त गुरूंमधून एखादा निवडायचा चांगला आणि त्याला शरण द्यायचं. शरण होण्याची क्रिया फार पुढची पायरी आहे, पण त्यांच्याकडे दीक्षा घेण्याची संधी उपलब्ध या मानव देहामध्येच आहे. गुरु हे एक तत्व आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या अनेक जन्मांमध्ये गुरु त्याचा पाठीराखा असतोच. प्रपंच करीत असताना आपल्याला अचानकपणे असं होतं की अरे बापरे, एवढं मोठं संकट आलेलं आहे, आता मी कसा तरुण जाऊ याच्यातून, माझ्या मुलाबाळांचा सांभाळ कसा करू, माझी नोकरी गेली, माझा पैसा गेला, माझ्या घराला आग लागली. अशा वेळेस गुरूंची त्याच्याकडे बारीक नजर असते. त्यांनी गुरुपद स्वीकारलेलं नाहीये, गुरुचं शिष्यत्व त्यांनी अजून मला बहाल केलेलं नाहीये, परंतु ह्या जातकाचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो विष्णू ब्रह्मदेवाने उत्पन्न करून सोडून दिलं, तू तुझं कर्म कर, त्याप्रमाणे फळ भोग. महादेवांनी यम नियम घालून दिले, यम नियम मोडला की यम जवळ येणार, संहार करणार किंवा शिक्षा करणार. माझ्या शरीरामध्ये ब्रह्मतत्व आहे. जेव्हा मी एखाद्या माझ्यासारखा जीव उत्पन्न करतो म्हणजे ब्रह्मदेवाचंच कार्य मी करतोय. म्हणजे मी ब्रह्म आहे हे प्रॅक्टिकली आम्हाला कळलंय, पण तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि पुढे होणाऱ्या प्रजेचं पालन करतो. म्हणजे आमच्यामध्ये विष्णू सुद्धा आहे. त्या मुलाने जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही त्याला शिक्षा करतो. माझ्यामध्ये महेश सुद्धा आहे. मग हे जर त्रिदेव आमच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश एकोहम बहुश्याम सत्वरज तम यांचे शुद्ध गुण आमच्यामध्ये आहेत, तर त्या गुणाला मला बाहेर शोधायचं नाहीये, मला आतमध्ये शोधायचं. आणि ते आतमध्ये कसं शोधायचं आहे हे त्या भौतिक अवस्थेमध्ये जो देह मला प्राप्त झालेला आहे त्या काळामध्ये जे चांगले सद्गुरू आहेत, जे काही ना मागावे शिष्याची याच्यावरती दृढ आहेत, त्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी. गुरु आपल्याला साधारण काहीही सांगत नाहीत. आता कोणी म्हणेल की गुरु मी मला श्रीराम जयराम हा गुरु मंत्र दिला, कोणी म्हणेल मला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र दिला, कोणी म्हणेल मला गायत्री मंत्र करायला सांगितलं, कोणी म्हणेल मला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितलं, कोणी म्हणेल मला फक्त राम राम म्हणायला सांगितलं. एकाक्षरी मंत्रापासून ते त्रयोदशाक्षरी मंत्रापर्यंत 14 अक्षरी 24 अक्षरी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे एवढे मोठे मोठे मंत्र पण हरेकांना दिलेले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ सूक्ष्म दृष्टीने जर बघितलं तर एवढाच आहे की गुरूंकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा गुरूंना ज्ञान दृष्टी आणि आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. माझ्याकडे आलेला हा जीव त्याचं किती पातक शिल्लक आहे हे त्याच्या ज्ञान दृष्टीने तो जाणतो आणि ते पातक दूर करण्यासाठी कुठला मंत्र याला तारक आहे. एकाक्षरी, द्वयाक्षरी, 3 अक्षरी, पंचाक्षरी, 7 अक्षरी, ओम नमः शिवाय, कोणाचं त्याला पाठिंबा आवश्यक आहे कुठल्या मंत्राचा, आणि तेवढंच सांगतो. तो एक पाळ गायत्री मंत्र, तो एक पाळ राम राम म्हण, एक पाळ श्रीराम जयराम जय जयराम. म्हणून प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकाचा मंत्र वेगळा आहे हे फक्त गुरूंना कळतं. आणि म्हणून समाजामध्ये हा संभ्रम पसरलेला आहे आणि त्या संभ्रमामध्ये मनुष्य नेमका गुरु शोधत पण नाही आणि
आपल्या आजूबाजूच्या वर्तुळातल्या लोकांच्या सांगण्यावरून स्वतःपासून स्वतः गुरुपासून दूर राहायचा प्रयत्न करतो. पण माझं असं स्पष्ट प्रत्येकाला सांगणं आहे की जर तुम्हाला तुमचं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे. माझा पाय जखम झाली तर माझ्या पत्नीच्या पायाला औषध लावून चालणार नाहीये. मला माझ्या पायालाच औषध लावावं लागेल तेव्हा माझा पाय बरा होईल. माझ्या मनाला वेदना झालेल्या आहेत तर त्या माझ्या मनाच्या वेदना दूर करण्यासाठी, माझ्या पत्नीच्या वेदना दूर करण्यासाठी मी प्रयत्न करायचे नाहीयेत. माझ्या मनाला होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी मला स्वतःलाच प्रयत्न करायचे. आणि त्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी श्वेतघडीमध्ये जो दासबोध ग्रंथ सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो पटापट उतरवून घेतला. याची अन्योन्य संबंध जर कुठे लावायचा असेल तर महाभारत लिहिण्यासाठी जेव्हा व्यास मुनींना आज्ञा झाली त्यावेळी मला चांगला लेखनिक पाहिजे, किंवा श्री गणेशाला आज्ञा झाली की तू त्याचं लेखनिक बन, तेव्हा कुठे महाभारतासारखं महाकाव्य आपल्याला आज उपलब्ध आहे. जसजसं ते महाभारत लिहित गेले तसतसं पुढे महाभारत घडत गेलं. रामायण सर्वात पहिला कवी ब्रह्मदेवाने सांगितलं की आता भगवान विष्णू अवतार घेणार आहेत, तू रामावरती काव्य रच. तू जसं जसं काव्य रचशील तसं तसं राम अवतरित होणार. आणि ब्रह्मर्षी वाल्मिकी हे संपूर्ण शुद्ध सात्विक ज्ञान प्राप्त ऋषी, त्यामुळे त्यांनी सात्विक भावानेच हे रामायण लिहिलं. म्हणून सत्ययुगामध्ये भगवान विष्णूंचा अवतार, जो पूर्ण अवतार जे आहेत राम आणि कृष्ण दोघांचे, तो अवतरित झाला. आपला अवतार कार्य पूर्ण केलं वापस. त्यामुळे हे असं जे सृष्टीचं कार्य आहे, संभवामी युगे युगे, ते प्रत्येक युगामध्ये मानवाला तारून नेण्यासाठी. आत्माराम चंचल आत्मा आहे आणि एक निश्चळ आत्मा आहे. निश्चळ आत्मा मला बनायचं आहे. सध्या मी चंचल आत्मा आहे, माझ्यातून आत्मा जातो आणि दुसरं शरीर धारण करतो, एक देह सोडतो आणि दुसरा देह धारण करतो. याप्रमाणे तू त्याच्याकडे बघ. असं भगवान श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे. तोच उपदेश सर्व मानवांना लागू होतो. त्याचप्रमाणे सत्ययुगामधून द्वापार युग, कलियुग, कलियुगामध्ये कर्मकांडांचा विपरीत उपयोग केला जाईल, त्यामुळे मनुष्य अत्यंत दुःखी होईल. तिथे नवनाथ या नवगुरूंची रचना श्रीकृष्णांनी केली. तुम्ही गुप्तपणे राहायचं आहे. जो जो भक्ती मार्गाकडे वळेल तुमच्या मार्फत त्यांना तुम्ही उपकृत करायचं, त्यांना साधन द्यायचे. पण तेवढ्याने कलियुगातला मनुष्य सुखी होणार नाहीये, हे ते आत्मारामाला म्हणजे चंचल आत्म्याला निश्चितपणे माहिती आहे. अजून पुढचं पाऊल टाकलं त्यांनी. आता जो जो मनुष्य दुःखी आहे, विविध तापांनी पोळला गेलेला आहे, त्यांनी जर गुरु केले, त्याने एक साधा त्याच्या जातकाच्या कर्माप्रमाणे काय पातक शिल्लक आहे त्याप्रमाणे त्याला मंत्र देऊन त्याला पुढचा मार्ग दाखवायचा, परमार्थ मार्गाकडे माझ्याकडे घेऊन येईल. म्हणून एक सद्गुरू नावाचं उपाधी तयार केली. आता गुरु आणि सद्गुरू, गुरु अनेक आहेत. भौतिक गुरु आहेत, प्रापंचिक गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत. किंवा कधी आपण घरी पूजापाठ करतो, एखादा पंडित बोलवतो, तो सुद्धा आपला गुरु आहे. एखाद्याकडे सायकल शिकतो, तो सुद्धा माझा गुरु आहे. जर मला प्रापंचिक कर्म करण्यासाठी वेगवेगळे गुरु आयुष्यभर करावे लागतात आहेत, तर या संपूर्ण प्रपंचाचं ज्ञान आणि विज्ञान काय आहे हे सूक्ष्मपणे जाणून घेण्याची कला ज्याच्याकडे आहे तो महागुरु आहे, हे निश्चित आहे. आणि ते या भौतिक अवस्थेमध्ये मी जन्म घेतलेला आहे, तिथं तो उपलब्ध आहे. फक्त मला शोधायचा आहे. शोधायचे दोन प्रकार आहेत. एक आंतरिक तळमळ, किंवा ऐकून माहिती आहे, किंवा एक व्यक्ती जसे योगेश बुवा रामदासी, देशमुख काका किंवा अलकाताई मुतालिक
हे सगळे गुरु आत्ताचे जे हयात आहेत त्यांना काही न मागावे शिष्याशी या तत्वाशी तो जोडलेले आहे. त्याला एखादा मंत्र येतात आणि तुझं तो साधन कर. अशा कुठल्या तरी आपल्याला माहित असलेल्या गुरुला, भौतिक देहामध्ये असलेल्या गुरुला शरण जावं. शरण जाण्याची क्रिया फार पुढची आहे. त्यांना सांगावं की मला दीक्षा द्या, की तुम्हाला तुमचं जे पण काही कर्म शिल्लक असेल ते विलीन होण्यासाठी एखादा मंत्र देतात ओळखून त्याप्रमाणे, आणि त्याच्यावरती मनुष्याने आयुष्यभर उरलेलं आयुष्य कार्यरत राहावं. याच्यामध्ये एक हनुमंत गीता प्रभू रामचंद्रांना जेव्हा किष्किंधा पर्वताच्या पायथ्याशी प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, हनुमंत ब्राह्मण वेशात होते. त्यांनी ओळखलं की हा हनुमंत आहे, याचा मी माझा दूत म्हणून पुढच्या संपूर्ण कार्यामध्ये योग्य उपयोग करू शकतो. संपूर्ण पुढचं कार्य हनुमंतामार्फत प्रभू रामचंद्रांनी करवून घेतलं आणि त्यांनी ते उत्कृष्टपणे पार पडलं. राज्याभिषेक झाला. हनुमंत आणि राम दोघांचा एकांतावरचा संवाद जो आहे आत्मावरचा, तो हनुमंत गीता या नावाने प्रसिद्ध आहे. तेव्हा हनुमंतानी प्रभूंना अशी विनंती केली, हे रामराया, तुमची माझ्यावर कृपा आहे, परंतु मला मोक्ष कसा मिळावा, ते साधन कसं करावं आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे त्याचं जरा मला अनुग्रह द्या. तेव्हा प्रभू रामचंद्र हनुमंताचे गुरु झाले आणि त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांना ओंकार तत्वाचं विवेचन केलं. ओंकार तत्व, ओम हा एक आपल्याला माहिती आहे सर्वसाधारणपणे 3.5 अक्षरांचा मंत्र आहे. तो अव्याहतपणे चालू असतो, अनाहतपणे अजपा जप. आम्ही जन्म घेतला तेव्हापासून सुरू होतो तर मृत्यू होईपर्यंत तो चालूच असतो. तिथे आमचं ध्यान असायला हवं. तो येतो कसा जातो कसा, त्यासाठी प्राणायाम वगैरे साधन सांगितले, तो विषय वेगळा आहे. हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये एकंदर 256 मात्रा आहेत. आपल्याला फक्त 3.5 मात्रा माहिती आहेत. त्या 256 मात्रामधल्या शेवटच्या दोन मात्रा ज्या आहेत त्या प्रकृती आणि पुरुष, नर आणि नारी, अर्धा नारी नटेश्वर, आणि तिथून मग पुढे सृष्टीचा आविष्कार झाला, असा उपदेश त्या हनुमंत गीतेमध्ये प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला दिला. असा हा जो ओंकार आहे, कधी कोणाला ओंकार नावाचा जप करायला सांगतात. बहुतेक प्रापंचिकांना ओंकाराचा जप देत नाही, संन्यस्त माणसांना ओंकाराचा जप देतात. तर ओंकार साधना ही जशी सोपी आहे तशीच कठीण सुद्धा आहे. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केला तर त्याचे फायदे त्या जीवाला मिळणार आहेत, आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने थोडासा विपरीत झाला तर तो पुन्हा प्रपंचामध्ये ढकलला जाण्याची संपूर्ण शक्यता आहे. संन्यस्त जीवन जगणाऱ्या माणसाला ओंकाराचा जप सांगितलेला आहे. सोहम हम सो, अजपाजप. यासाठी श्रीधर स्वामींनी एक उत्कृष्ट लेख प्रस्तुत केलेला आहे त्यांच्या हयातीमध्ये, आणि त्याच्यावरचं ते पुस्तक गडावरती उपलब्ध आहे. ते उत्सुक लोकांनी शोधून त्यातला तो अजपा जपाचा जो सिद्धांत आहे आणि तो कसा साधायचा याचं मार्गदर्शन सुद्धा छान प्रकारे. असं हे गुरुतत्व जे आहे हे प्रत्येक जातकाने, प्रत्येक जीवानी मनुष्य जन्मात आल्यानंतर, कळू लागल्यानंतर, मनाला दुःखाच्या डाचड्या लागल्यानंतर जेव्हा तळमळ उत्पन्न होते तेव्हा गुरु करणं अत्यंत आवश्यक आहे. या जन्मी केलेला गुरु तुझ्या अनेक जन्मापर्यंत तुमच्या पाठीशी असतो. मागच्या अनेक जन्मांपर्यंत होता पण आम्हाला माहित नव्हते हे आमचे गुरु आहेत. आता माहीत झालेत तर ते माहीत झालेले गुरूंनी सांगितलेलं साधन मला पुढच्या या जन्मात किंवा पुढच्या जन्मात सतत करत राहायचं. आता इथे एक प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो की भगवंतांना अर्जुनाने प्रश्न विचारला, मी एक साधन केलं आणि माझे श्वास सुटले आणि मी मोक्ष प्राप्त मला झालेलं नाहीये, तर केलेलं साधन, उपासना
जप जाप जे पण काय ते सर्व वाया जातं का? भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे असं काहीही होत नाही. कारण त्या मनुष्याने परमार्थाकडे एक पाऊल उचललेलं आहे, त्यांनी जपजाप्याचं साधन पत्करलेलं आहे. काही कारणास्तव त्याचे श्वास संपले. कर्म हे फळ देऊनच शांत होतं, हा कर्माचा सिद्धांत. या जन्मी त्यांनी आवळ्या एवढं कर्म केलेलं असेल, सत्कर्म परमार्थातलं, पुढच्या मनुष्य जन्मामध्ये त्याला ते भोपळ्या एवढं फळ मिळतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली 18 वर्षीच एवढी साधन संपन्न झाली, ज्ञानी झाली, आत्मज्ञान प्रवृत्त झाले. समर्थ रामदास स्वामी 12व्या वर्षी तपश्चरण करून साधन संपन्न झाले. कारण पूर्व सुकृत तुम्हाला ते फळ परमार्थामध्ये तुम्ही केलेलं आधीच्या जन्मामध्ये ते प्राप्त झालेलं. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत उदाहरण घ्यायचं झालं, त्यांची मुंज लागली. मुंज झाल्यानंतर कुलगुरूंच्या घरी जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असा त्या काळी नियम होता. त्यामुळे चारी राजपुत्र, त्यांच्याबरोबरचे अजून सवंगडी राजपुत्र, असे सगळे जण कुलगुरूंच्या घरी शिक्षण घ्यायला गेले. शिक्षण घेऊन जेव्हा ते परत आले तेव्हा ते फक्त गुरु होते. त्यांचे भौतिक विद्या शिकवणारे गुरु होते. आणि भौतिक विद्या शिकवणारे गुरु असल्यानंतर आता राजविद्या शिकायची. राजविद्या शिकण्यासाठी जे पंडित होते राजदरबारामध्ये, त्यांच्याकडे शिक्षण झालं. 18 वर्ष वय पूर्ण झालं. आता रामचंद्रांनी इच्छा प्रदर्शित केली की बाबा मला देशाटन करायचं. म्हणून मग दशरथ राजा त्याप्रमाणे रचना केली संपूर्ण. त्यांच्याबरोबर धनधान्य संपत्ती सैन्य दिलं, रथ घोडे आणि इतर सवंगडी राजपुत्र या सगळ्यांची प्रवासाची व्यवस्था केली. संपूर्ण अयोध्या आजूबाजूचा परिसर, तिथे राहणारे लोक, या सगळ्यांचं अवलोकन, त्यांचं जीवन प्रभू रामचंद्रांनी जवळून पाहिलं. आणि जवळून पाहिल्यानंतर जेव्हा ते परत आले, ह्या संपूर्ण कालावधीला त्यांना 3 वर्ष लागली. आता ते 31 वर्षाचे झालेले आहेत. 3 वर्षानंतर ते जेव्हा परत आले तेव्हा त्याचा चेहरा अतिशय लहान होता. जो कार्पण्य दोष अर्जुनाला भर युद्धामध्ये, युद्धाच्या पहिल्याच दिवशी जडला होता, तो प्रभू रामचंद्रांना 3 वर्षाचं देशाटन केल्यानंतर जडला. आणि हा कार्पण्य दोष दूर कसा करायचा म्हणून सगळे राजसभा चिंतित होती. अशामध्ये विश्वामित्र मुनींचं आगमन झालं. त्यांनी दशरथाला विनंती केली, तुझे राम आणि लक्ष्मण हे 2 पुत्र मला दे यज्ञ रक्षणासाठी. हा कथावाक सगळ्यांना माहिती आहे. दशरथ राजा म्हणतो, मी स्वतः येतो, माझे शत्रूंना सेना देतो, पण राम आणि लक्ष्मणाला कारण ते लहान आहेत, त्यांना युद्धाचा अनुभव नाहीये. आणि युद्ध कोणाशी करायचं तर त्या राक्षसांशी जे मायावी आहेत, त्यांना धनुष्य उचलायची सुद्धा ताकद नाहीये. कुठल्याही प्रकारचं शिक्षण या बाबतीत त्यांना अनुभव नाहीये. तर तुम्ही मला हे करा. तेव्हा मग विश्वामित्र त्याला वचनाची आठवण करून देतात वगैरे वगैरे. सगळा तो कथाभाग पुढे आल्यानंतर विश्वामित्र तर रामाला घेऊन तर ये, माझ्यासमोर बघू दे एकदा, तू म्हणतोयस. त्याच्यामुळे तो कितपत गलित गात्र झालेला आहे. राम लहान वदनाने पुढे आलेला आहे. समोर वशिष्ठ गुरु बसलेत, इकडं विश्वामित्र बसलेले आहेत. ब्रह्मर्षी, 2 ब्रह्मर्षी त्या राजसभेत आहेत आणि समोर राम. सांगितल्याप्रमाणे त्यांनी दोघांची पाद्यपूजा केली आणि त्यांच्यासमोर बसले. विश्वामित्रांनी सांगितले की तुझ्या मनाची स्थिती मला कथन कर. तेव्हा प्रभू रामचंद्र देशाटन करू आल्यानंतर स्वच्छ आणि अस्खलितपणे आपल्या मनाची स्थिती इतर कोणालाही सांगण्याच्या मनस्थितीत नसताना तिथं आपल्या विश्वामित्र मुनींना त्यांनी आपल्या मनाची स्थिती सांगितली. आणि मला असं असं ग्रासलेलं आहे, त्यामुळे हे सर्व जे आहे जर नष्ट होणार आहे, जन्म घेणे आणि मृत्यू याच्यामध्ये दुसरं काही नाहीच आहे. एक राजा दुसऱ्या राजाला मारतो आहे, एक प्रजा दुसऱ्या प्रजेचा बळी घेते आहे, कारण त्या राजावरती मला राज्य करायचं आहे. ही सगळी अहमविवेकाची मला नाही सहन होते. मला यातून बाहेर काढ.
विश्वामित्रांनी बघितलं याची मनाची पाटी जी आहे ती कोरी झालेली आहे आणि त्याच्यावरती विविध तापांचा पोळ म्हणजे दुःख पूर्ण डागण्या बसलेल्या. त्यामुळे याच्यावरती आपल्याला व्यवस्थितपणे उपदेश लिहितात. म्हणून त्यांनी ब्रह्मर्षी वसिष्ठांना उपदेश केला की तुम्ही आता याचं गुरुपद स्वीकारा आणि त्याला आत्मज्ञान प्राप्ती करून द्या. कारण तुम्हाला माहिती आहे, हे पुढे रावणाचा वध करण्यासाठी महाविष्णूंचा अवतार झालेला आहे. वशिष्ठ मुनी म्हणतात की ब्रह्मर्षी विश्वामित्र, हा अधिकार तुम्हाला सुद्धा प्राप्त आहे, तुम्हीच का नाही सांगत. तेव्हा ब्रह्मर्षींना विश्वामित्रांनी वसिष्ठांना आठवण करून दिली. तुमचा पिता ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने तुम्हाला आत्मज्ञान दिलं आणि त्यावेळेस तुम्हाला एक आज्ञा दिली की तुला रघुकुल वंशाचं कुलगुरुपद स्वीकारायचं आहे. तेव्हा तुम्ही ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला होता की ब्रह्मर्षी पद प्राप्त झाल्यानंतर एक नियम आहे म्हणे की कुठल्याही कुलाचं गुरुपद स्वीकारायचं नाही. मग मला अशी आपण आज्ञा का देत आहात. तेव्हा ब्रह्मदेवाने स्पष्टपणे तुला सांगितलं होतं की तुला हा नियमबाह्य नियम दिलेला आहे करायला. कारण रघुकुलामध्ये स्वाकू वंशामध्ये पुढे महाविष्णू राम अवतार घेणार आहेत रावणाचं पारिपत्य करण्यासाठी. तेव्हा त्याला कार्पण्य दोष चढणार आहे आणि त्या कार्पण्य दोषातून त्याला बाहेर आणून आत्मज्ञान संपन्न करायचं आहे. ही जबाबदारी तुझी आहे. हे काळाने ठरवलेलं आहे, मी सुद्धा ठरवलेलं नाही. त्या सृष्टीचक्र याच पद्धतीने चालायला पाहिजे हे वसिष्ठ मुनींना विश्वामित्र मुनींनी स्पष्ट करून सांगितल्यानंतर वसिष्ठ मुनींनी त्याला संपूर्ण आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. संपूर्ण 15 दिवस रोज राजसभेमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तत्कालीन मानवांना हा उपदेश प्राप्त झालेला. आणि त्यामुळे सत्ययुगामध्ये प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीचा, म्हणून त्याला सत्ययुग म्हणतात. कारण सगळेच आत्मज्ञानी झाले रामाच्या मिशाने. नंतर मग पुढचा कथाभाग माहिती आहे की विश्वामित्राबरोबर गेले, तुमचं रामायण सगळं आहे. हा मधला जो 15 दिवसांचा भाग आहे याला वाल्मिकी मुनींनी वशिष्ठ महारामायण असं नाव दिलेलं आहे. सगळ्या कथा कीर्तनातून हा भाग कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार थोडासा स्पर्श करतात आणि सोडून जातात. कारण हे महारामायण जे आहे हे प्रत्येकाला सांगण्यासारखं नाही. ज्याची जेवढी टाकी आहे, 1 लिटरची टाकी असेल तर त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी बसणार नाही. तसंच या आत्मज्ञानाचं आहे. परमार्थाचा अधिकारी सद्गुरुपद प्राप्त झाल्यानंतर तो या ग्रंथाकडे जर वळला तर त्याला ते ज्ञान डायरेक्ट वसिष्ठ मुनींकडून मिळणार आहे, असं त्या ग्रंथाची फलश्रुती. आणि म्हणून सद्गुरु गुरु हे तत्व आज नाही तर प्रभू रामचंद्रांपासून त्याच्याही आधीपासून उपलब्ध आहे प्रत्येक मानवासाठी. आता हे गुरुपद प्राप्त फक्त मानव वंशाला आहे, देवांना नाहीये, दानवांना पण नाही. पण दानवांना गुरु आधीपासून देऊन ठेवले. देवांना बृहस्पती आधीपासून देऊन ठेवले, पण त्यांना गुरु करण्याचं स्वातंत्र्य नाही. त्यांना कर्म स्वातंत्र्य आहे, कर्म दिलेलं आहे. सूर्याला सांगितलं सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आणि सगळं सृष्टीचं नियोजन म्हणजे तेज द्यायचं, प्रकाश द्यायचा. चंद्राला पण तेच दिलेलं आहे, वायूला तेच दिलेलं आहे, पृथ्वीला काम दिलेलं आहे. सगळेजण आपापली कामं दिलेली नाही, पण त्यांना गुरु करण्याचं साधन उपलब्ध आहे. ते फक्त मनुष्य वंशामध्ये आल्यानंतरच मनुष्याला प्राप्त आहे. एवढं हे गुरुपद महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य हेच आहे की त्यांनी मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आणि थोडीशी जाणीव झाल्यानंतर लवकरात लवकर तत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असलेले काहीने मागावे शिष्याशी या तत्वावर दृढ असलेल्या सद्गुरूंकडे जाऊन स्वतः जाऊन त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी. कुठला तरी ते मंत्र देणार, त्या मंत्राचं साधन उपयोग करावा आणि आपला मार्ग सुकर करून घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा,
नमस्कार तया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा